नशिबाने जोडलेली गाठ भागाठ. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी घराच्या कामात सुनीता यांना मदत केल्यानंतर नाश्ता करून खुशी आणि पायल सोबत आपल्या कॉलेजसाठी निघाले. तिकडे अर्णव नाश्ता करून आपल्या ऑफिसला निघून गेला. सर्वांचा दिवस आपापल्या कामात व्यस्त गेला आणि अशा प्रकारे वेळ निघून गेला. गौरीचे काही लेक्चर्स झाले, त्यानंतर लंच ब्रेक झाला. तशी ती आपल्या मैत्रिणींसोबत कॅन्टीनच्या दिशेने गेली. ती तिथे मैत्रिणींसोबत खुर्चीवर बसलीच होती. तेवढ्यात तिचा फोनवर एक मेसेज आला. तो वाचून तिचं ओठांवर हसू आले. सर्वांनी तिला हसताना पाहिले आणि त्या एकमेकींना इशारा करू लागले, ज्यावर प्रिया गौरीला चिडवत म्हणाले, काय ग गौरी, खूप हसू येते. नक्कीच आमच्या जिजूंचा म्हणजे बॉयफ्रेंडचा मेसेज आलाय वाटतं. तेव्हा गौरी तिच्या डोक्यावर हलकीशी टोपली मारत म्हणाली, हे कुळे असं काही नाहीये. हे बॉयफ्रेंडचे लफडे आपल्याला नाही जमत. आपल्या लग्नाची गोष्ट लपवत आपले हात वर करून मजेशीर अंदाजात म्हणाले, मी असेच बरी आहे. आणि राहिला हसण्याचा प्रश्न तर मी ह्यासाठी हसत होते, अतिशय अंदाजाने म्हणाले, कारण माझ्या बेस्ट फ्रेंडच्या मेसेज आलाय. ती उद्या संध्याकाळी 4 वाजता इथे पोचणार आहे. मी तिला आणायला एअरपोर्टवर जाणार आहे. आता ती इथेच शिफ्ट होत आहे आणि आपल्यासोबत ह्याच कॉलेजमध्ये शिकणार आहे. सो खुश व्हा, तुमच्या टीममध्ये एक नवीन मेंबर सामील होणार आहे. तेवढ्यात लवेश हसत आणि आनंदाने म्हणाला, अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. मग तर सेलिब्रेशन झालंच पाहिजे. चल गौरी, आज आम्हा सर्वांना पार्टी दे. काय मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे? घेणार ना गौरीकडून पार्टी? त्याचं बोलण्यावर सगळे खुश झाले आणि गौरीकडे पार्टीसाठी हट्ट करू लागले. तिथे गौरी काहीतरी विचार करून थोडी शांत झाली, पण नंतर स्वतःला सावरत सर्वांकडे पाहत म्हणाले, नक्कीच, मी तुम्हा सर्वांना पार्टी नक्की देईन, पण आधी तिला येऊ द्या. तशीही ती माझ्यावर रागवलेली आहे. मला तिची समजूत पण काढायची आहे. मग मी तुम्हा सर्वांना एकत्रच पार्टी देईन. त्यामुळे तिची वेलकम पार्टी पण होईल आणि एका अर्थाने तिची नाराजी दूर होऊन जाईल. तिच्या ह्या बोलण्यावर सर्वांनी हसतच होकारार्थी मांडव लावले. तिकडे दुसरीकडे अर्णव आपल्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये बसून फाईल्स चेक करत होता. सोबतच आपल्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी प्रेझेंटेशन तयार करत होता, ज्यामध्ये त्याचं असिस्टंट विकास देखील त्याला मदत करत होता. तेवढ्यात अचानक एका झटक्यात त्याचा केबिनचा दरवाजा उघडला आणि एक हँडसम मुलगा चालत आत आला आणि हसत अर्णवकडे पाहू लागला. जशी अर्णवची नजर त्याच्यावर पडली तसे त्याच्या ओठांवर एक मोठे हसू आले. तो आपल्या फाईल्स बाजूला ठेवून उभा राहिला आणि हसत त्याच्या दिशेने पुढे जात म्हणाला, अरे वरुण, तू तू कधी आलास? आणि तुझी लंडनची बिझनेस ट्रिप कशी राहिली? प्रोजेक्ट कंप्लीट झालं का? बनले का तुझे हॉटेल? एवढे बोलत तो त्याला घट्ट जवळ घेत गळ्यात पडला. तेव्हा वरुण हसत त्याच्यापासून वेगळं होत म्हणाला, हो, फायनली 3 महिन्यांचं अहोरात्र मेहनत आणि कष्टानंतर त्या हॉटेलचा प्रोजेक्ट पूर्ण झाला. आता मला लंडनला परत जावे लागणार नाही. आज सकाळी चालू विचार केला की आधी तुला भेटून घ्यावे, पण इथे आल्यावर समजले की तू माझ्या गैरहजेरीत तिथे लग्न देखील उरकून घेतलेस. रागाने त्याच्यावरून तोंड फिरवत म्हणाला, खूप वाईट वाटले यार. अशी काय घाई होती की माझ्या येण्याची वाट पण पाहिली नाहीस? कमीत कमी एक कॉल करून मला इन्व्हाइट तरी करायचे. मी सगळे काही सोडून तुझे लग्न अटेंड करायला आलो असतो, पण तू मला बोलवणे पण गरजेचं नाही समजलास? एवढं बोलून तो रागाने अर्णवच्या वर्क टेबलाजवळ गेला आणि खुर्चीवर जाऊन बसला. त्याचं हे बोलणं ऐकून अर्णव हसला. तो आपल्या खुर्चीकडे येत बसत म्हणाला, तर ह्याचा अर्थ तू माझ्यावर रागवला आहेस आणि इथे तुझी नाराजी व्यक्त करायला आला आहेस की मी तुला लग्नाला का नाही बोलवलं? आणि मला वाटत होतं की माझा मित्र इतक्या महिन्यांनी मला भेटायला आलाय. वरुणला त्याचा टोमणा समजला. मग तो म्हणाला, तशी गोष्ट नाहीये. मी तुला भेटायलाच आलो होतो, पण आता मी माझी नाराजीही तुझ्याकडे व्यक्त करू शकत नाही का? म्हणजे तू तुझ्या बालपणीचा मित्राला न सांगता लग्न करून मोकळा झालास आणि मी तक्रारही करू नये? अरे यार,
मला राग आला, कारण मी विचारच केला नव्हता की तू इतक्या लवकर लग्न करशील. सोड आता या सगळ्या गोष्टी. आता जे झालं ते झालं. पण हे सांग, आपली वहिनी कशी आहे? मला त्यांना भेटायचं आहे. मला पण जाणून घ्यायचं आहे, त्यांनी तुझ्यावर असं काय जादू केलं की माझा अखंड सिंगल मित्र इतक्या लवकर त्यांच्या प्रेमात पडला? आणि इतकंच नाही, म्हणजे 2 महिन्यांचं प्रेमानंतर तू त्यांच्याबद्दल इतकं सिरियस झालास की थेट लग्नच करून टाकलंस? नक्कीच त्यांना काहीतरी जादूबिदू येत असणार. नाहीतर जो मुलगा कधी कोणत्याही मुलीकडे पाहायलाही तयार नसायचा, तो इतका लवकर प्रेम आणि थेट लग्नापर्यंत पोचला. हे स्वीकारणं शक्य आहे. त्याचे हे बोलणे ऐकून अर्णव, जो आतापर्यंत हसतमुख त्याची बडबड ऐकत होता, तो एकदम शांत झाला. त्याच्या ओठांवरचे हसू नाहीसे झाले. त्याच्या मनात पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पुन्हा एकदा अनुष्काची आठवण त्याच्या मनात जागी झाली. एक गोष्ट मात्र खरी होती, गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून तो गौरीसोबत राहत होता, त्याच्या मनात चुकूनही अनुष्काचा विचार आला नव्हता. तो एका प्रकारे तिला पूर्णपणे विसरूनच गेला होता. पण आज वरूणने तिचे नाव घेतल्यामुळे तो पुन्हा एकदा अनुष्काचं आठवणींचं जगात हरवून गेला आणि त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले. जेव्हा वरूणने त्याला असे अस्वस्थ पाहिले, तेव्हा त्याने विचारले, काय झालं रे? तू इतकं टेन्शनमध्ये का आलास? मी फक्त वहिनींना भेटण्याबद्दल बोललोय. असं नाहीये की मी त्यांच्याशी फ्लर्ट करेन किंवा मी त्यांना तुझ्यापासून लांब पळवून नेणार नाहीये. सो तू काळजी करू नकोस, वहिनी तुझ्याच राहतील. एवढे बोलून तो हसला. ही गोष्ट वरून अगदी गमतीने बोलला होता, पण त्याच्या ह्या तट्टेवर अर्णवला अजिबात हसू आले नाही. जेव्हा वरूणने पाहिले की त्याचा एवढ्या मोठ्या जोकवरही अर्णवच्या चेहऱ्यावर जराही हसू उमटले नाही आणि तो अजूनही तसंच चिंतेत बुडलेला आहे, तेव्हा तो परिस्थितीचे गंभीर्य ओळखून शांत झाला. तो अर्णवकडे गंभीरतेने पाहत म्हणाला, काय चाललंय अर्णव? तू इतकं का अस्वस्थ झाला आहेस? मी पाहिलं जसं मी अनुष्काचं नाव काढलं, तू त्याच क्षणी एकदम गप्प झालास. अशी काय गोष्ट घडली आहे का जी मला माहीत नाहीये? त्याचं ह्या बोलण्यावर अर्णवने एक नजर त्याच्याकडे पाहिले. मग आपला असिस्टंट विकासकडे पाहत काहीतरी इशारा केला. विकास त्याच्या इशारा समजताना यस सर म्हणत केबिनच्या बाहेर निघून गेला. आता त्या केबिनमध्ये फक्त ते दोघेच हजर होते. त्यानंतर अर्णव वरूणकडे पाहत अत्यंत शांत आवाजात म्हणाला, माझं लग्न अनुष्कासोबत झालेलं नाही. हे ऐकून वरूणचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. हे खरं आहे की माझं लग्न तिच्याशीच ठरलं होतं, पण तिच्याशी झालं नाही. तिने मला दगा दिला आणि लग्नाच्याच दिवशी मंडपातून पळून गेले. तेव्हा वरून अत्यंत चकित होऊन त्याच्याकडे पाहत म्हणाला, तिने तुला धोका दिला? पण का? आणि ती लग्नाच्या मंडपातून पळून गेली? मग तुझं लग्न नक्की कोणाशी झालं? आश्चर्य व्यक्त करत पुढे म्हणाला, आणि तू दुसऱ्या कुणाशी लग्न केलंसही? हे सगळं कसं आणि कधी घडलं? तेव्हा अर्णवने आपल्या टेबलाच्या ड्रावरमधून एक कागद काढला आणि तो वरूणच्या दिशेने पुढे केला. तो त्याला म्हणाला, हे तिचं पत्र आहे. लग्नातून पळून जाण्यापूर्वी तिने हे लिहिलं होतं. हे वाचून घे. वरूणने ते पत्र हातात घेतले आणि तो ते वाचू लागला. वाचता वाचता त्याच्या चेहऱ्यावर रागाचे भाव उमटू लागले. पत्र पूर्ण वाचल्यानंतर तो गंभीरपणे अर्णवकडे पाहत रागाने म्हणाला, अर्णव, सगळं काही ठरलेलं असताना एखादी मुलगी असं कसं करू शकते? ऐनवेळी लग्नातून पळून जाऊन तुला अशा परिस्थितीत सोडून जाणं मला समजतच नाही. कोणती मुलगी कुणाच्या आयुष्याशी आणि भावनांशी इतका मोठं खेळ ती कशी करू शकते? हिने विचारही नाही केला की ह्यामुळे त्या माणसाला आणि त्याचा इज्जतीला किती त्रास होईल. राहिला प्रश्न स्वप्नांचं, तर ही स्वप्ने तिला तुझ्यावर प्रेम करण्यापूर्वी आठवली नव्हती का? की हिने फक्त तुझा वापर केला? जर ही मुलगी मला कुठे भेटली ना, तर मी तिचा जीवच घेईन. मग स्वतःला शांत करत म्हणाला, पण ह्या सगळ्यानंतर तुझं लग्न कुणाशी झालं? कारण बातम्यांमध्ये तर असंच दाखवलं गेलं की तुझं लग्न अनुष्का देसाई सोबत झालंय. त्याचं ह्या बोलण्यावर अर्णवने आपले हात टेबलावर टेकवले आणि तो म्हणाला, हो, कारण
कारण माझ्या रागामुळे आजोबांनी कुणासमोरही गौरीची खरी ओळख जाहीर केली नाही आणि सर्वांसमोर अनुष्काचं नाव राहू दिलं. खरं तर गोष्ट अशी आहे की एवढं सांगून तो हळूहळू लग्नापासून ते आतापर्यंत घडलेल्या सर्व गोष्टी वरुणला सांगू लागला. वरुण खूप लक्ष देऊन त्याचे बोलणे ऐकत होता आणि हे सगळं ऐकताना त्याच्या चेहऱ्यावर एका पाठोपाठ एक अनेक भाव येऊन जात होते. सगळं काही ऐकल्यानंतर वरुण शांत बसून राहिला. तेवढ्यात अर्णवने त्याच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, काय झालं? आता तू इतकं शांत का झालास? तेव्हा वरुण त्याच्याकडे पाहत म्हणाला, मग दुसरं काय करू? तुझ्या ह्या मूर्खपणासाठी तुझी पाठ तोपटू की वाव माझ्या मित्राने किती छान काम केलंय? तेव्हा अर्णव त्याच्याकडे रागाने गुरू लागला. मग वरुण देखील अर्णवकडे पाहत म्हणाला, एक सुशिक्षित डोकेबाज मुलीमुळे तू एका निष्पाप मुलीचं मन दुखवलंस, सर्वांसमोर तिला बायको म्हणून स्वीकारायला नकार दिलास, लग्नाला नकार दिलास, बायकोचा हक्क द्यायला नकार दिलास, तेही अशा मुलीला जिने कठीण प्रसंगात तुझी आणि तुझ्या घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी दोन कुटुंबाची इज्जत राखण्यासाठी तुझा हात धरला आणि तू मात्र तिच्याशीच इतकं घाणेरडं वर्तन केलंस. यू नो व्हॉट अर्णव, चांगलं झालं मी त्यावेळी तुझ्यासोबत नव्हतो, नाहीतर तू नक्कीच माझ्या हातून मार खाल्ला असतास. आणि आता मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. मला सर्वात आधी गौरीला भेटायचंय, तिच्याशीच बोलायचं आहे. एकदा मलाही कळू दे तिची स्वभावाने कशी आहे. ती नक्कीच कशी आहे जी तुझ्यासारख्या अक्कलमंद माणसाच्या गळ्यात पडली. आणि आय स्वेर अर्णव, जर ती मुलगी स्वभावाने खूप चांगली आणि मनाची निष्पाप निघाली ना, तर त्या बिचाऱ्या मुलीचं मन दुखवल्याबद्दल तू माझ्या हातून नक्कीच मार खाशील. तेव्हा अर्णव रागाने जागेवरून उठला आणि त्याच्याकडे पाहत म्हणाला, अच्छा, तर आता तू तिच्यासाठी माझ्याशी भांडणार? तुझ्या बालपणीच्या मित्राशी? आता तुझ्यासाठी माझ्यापेक्षा ती जास्त महत्वाची झाली, जिने तू अजूनपर्यंत भेटलाही नाहीस? तेव्हा वरून उठून केबिनच्या बाहेर जाता जाता म्हणाला, हो, कारण मी तुझा इतकं मूर्ख नाहीये जसं तुम्हाला त्या मुलीबद्दल सांगितलंस. त्यावरून मला एवढं नक्की समजतंय की ती मुलगी अत्यंत समजूतदार, सुजाण आणि स्वच्छ मनाची आहे. याच कारणामुळे तुझ्या इतक्या कडू गोष्टी ऐकल्यानंतरही केवळ तिच्या वडिलांची आणि तुझ्या कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी ती त्या घरात थांबून आहे. नाहीतर आजकालच्या मुली नवरा किंवा सासरच्या लोकांचा आवाज जरी वाढला तरी सासरची उंबरठा ओलांडून निघून जातात. आणि ह्याचं छोटंसं उदाहरण तर अनुष्काचं रूपाने तुझ्यासमोर आहेच, जिने आपल्या स्वप्नांसाठी तुला आणि तुझ्या प्रेमात तेटलात मारली. मी आज संध्याकाळी घरी येत वहिनींना भेटायला, त्यांना सांगून ठेव. एवढं बोलून वरुण तिथून निघून गेला. तिकडे अर्णव मात्र त्याचे बोलणे ऐकून अगदी निरुत्तर झाला. त्याला पुढे काही बोलताच आले नाही. वरुणचे शब्द नक्कीच कडू होते आणि अर्णवच्या अहंकाराला ठेच पोचवणारे होते, पण ते 100% सत्य होते, ज्याची जाणीव आता हळूहळू अर्णवलाही होऊ लागली होती. दुसरीकडे कॉलेज संपल्यानंतर गौरी खुशी आणि पायलसोबत घरी आली. हॉलमध्ये सर्वांनी थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर ती फ्रेश होण्यासाठी आपल्या खोलीत निघून गेली. त्यानंतर तिने जेवण केले आणि आपले पुस्तक घेऊन ती खुशी आणि पायलच्या खोलीत आली. आज त्या तिघी मिळून अभ्यास करणार होत्या. त्या तिघीही अभ्यासात पूर्णपणे गढून गेल्या होत्या की तेवढ्यात अचानक खुशीचं फोन वाजू लागला, ज्यामुळे सर्वांचे लक्ष खुशीच्या फोनकडे गेले. खुशीने फोन उचलून स्क्रीनकडे पाहिले तेव्हा तिच्या ओठांवर एक लाजरी आणि हलकीशी स्मितहास्य आली. पण जेव्हा तिने पायल आणि गौरीला आपल्याकडे निरखून पाहताना पाहिले तेव्हा ती एकदम गडबडून गेली. त्यानंतर ती आपली गडबड कमी करण्याचा प्रयत्न करत शांत होऊन त्यांच्याशी तोत्रत म्हणाली, ते तो माझ्या मैत्रिणीचा फोन आहे, तर तुम्ही लोक अभ्यास करा, मी आता थोड्या वेळात आले. एवढे बोलून ती घाईघाईने तिथून गॅलरीच्या दिशेने निघून गेली. ती गेल्यानंतर पायल आणि गौरीने एकमेकींकडे पाहिले. मग डोळ्यात खोडकर भाव आणून आपली पुस्तके बंद केली आणि घाईघाईने पण शांत पावलांनी त्या गॅलरीच्या दिशेने गेल्या. आणि तिथे भिंतीचं आडोशाला लपवून त्या दोघी खुशीचे बोलणे ऐकू लागल्या.
तिकडे दुसरीकडे कुशी फोनवर हलका असं संकोचाने आणि लाजत हसत म्हणाली, मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? आज खूप दिवसांनी फोन केला तुम्ही. कुठे बिझी होता का? मग लाजत आपल्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागे सारत म्हणाले, नाही, मी कशाला तुम्हाला मिस करू. मी तर बस असेच विचारत होते. नाही, असं काही नाहीये. ते काय आहे ना, तुम्ही खूप दिवसांपासून वहिनींची काही चौकशी केली नव्हती, म्हणून मला वाटलं की काही अडचण तर नाही ना. तिकडून काहीतरी बोलले गेले, ज्यावर खुशी हसत म्हणाले, हो हो, तुम्ही त्यांची अजिबात काळजी करू नका. जोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे, मी नेहमी त्यांची काळजी घेईन. माझ्या असण्याने त्यांना कॉलेजमध्ये कोणताही त्रास होणार नाही. आणि आता तर दादा पण त्यांच्याशी खूप चांगला वागतो. आता त्या दोघांमध्ये भांडण सुद्धा होत नाही. कदाचित त्या वेळेसोबत त्या दोघांचं नातं चांगलं होतंय. दुसरीकडे पायलला काही नीट ऐकू येत नव्हते, त्यामुळे ती आपल्या बोटाने कान काजवत चिडून गौरीला म्हणाली, अरे यार, ही इतक्या हळू बोलते की मी बहिरी झालीये. काही नीट ऐकूच येत नाहीये. हिने थोडं मोठ्याने बोलायला काय होतं? आणि ही इतक्या वेळापासून फोनला चिकटून नक्की कोणाशी बोलते? आजच्या आधी तर हिने कधीच फोनवर इतका वेळ गप्पा मारल्या नाही. खरं तर हिला फोनवर बोलायला आवडतच नाही. मग आता ही कशी काय बोलते, आणि तेही इतकं हसून हसून? तेव्हा गौरीला सुद्धा काही नीट ऐकू येत नव्हते. तिने काहीतरी विचार केला आणि एका खोडकर हास्याने पायलकडे पाहत ती म्हणाली, मग काय, थेट हल्ला करूनच शोधून काढायचं का? तिच्या बोलण्याचा अर्थ समजून पायल खोडकर पद्धतीने हसली. त्यानंतर त्या दोघी कुशीच्या दिशेने पुढे सरकल्या. तिकडे कुशीने हसतच फोन कट केला आणि परत आत जाण्यासाठी जशी वळली तशी गौरी आणि पायलला आपल्याकडे रोखून पाहताना पाहून ती एकदम थक्क झाली. तेवढ्यात गौरी तिच्याकडे पाहत आपल्या कमरेजवळ हात ठेवून गंभीर आवाजात म्हणाली, इतकी हसून हसून नक्की कुणाशी बोलणं चाललं होतं? तिच्या ह्या बोलण्यावर खुशी काही उत्तर देणार तेवढ्यात पायल तिच्याकडे रोखून पाहत तिच्या अवतीभोवती फिरत तिला बघून म्हणाली, आय हाय, चेहऱ्यावरची ही लाजून लाल झालेला हा चेहरा. असं तर तेव्हाच होतं जेव्हा माणूस प्रेमात पडतो आणि तो आपल्या आवडत्या व्यक्तीशी गोड गोड गोष्टी करत असतो. मग खुशीकडे रोखून पाहत म्हणाली, नक्कीच तू पण कुणावर तरी प्रेम करू लागली नाहीस ना? म्हणूनच खरं खरं सांग, फोनवर कोण होतं? त्या दोघी ह्यावेळी तिच्याशी असं वर्तन करत होत्या जणू एखाद्या सासूबाईंनी आपल्या सुनेला चोरी करताना रंगेहात पकडलं असावं. अगदी अस्सल भारतीय सासूबाईंसारखं वर्तन, ज्यामुळे एका क्षणासाठी खुशी सुद्धा दचकली. ती गौरीला काहीतरी सांगणारच होती की तेवढ्यात अचानक पायलने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि पळत तिच्यापासून लांब जात हसून गौरीला म्हणाली, वहिनी या, बघा बिचारी कशी घाबरलीये. जणू काही आम्ही आत्ताच खाली जाऊन घरच्यांना तिची सगळी गुपित सांगणार आहोत. जरा हिचा चेहरा तर बघा, कसा पार सुकलाय. पण चला, आमच्या थोड्याशा नाटकामुळे आपलं काम तर झालं आणि फोन आमच्या हातात आला. आता या फोनवर आपण अगदी आरामात शोधून काढू की आमच्या खुशीचा तो प्रिन्स चार्मिंग नक्की कोण आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून खुशीचं तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. तिकडे गौरी सुद्धा पायलचे बोलणे ऐकून मन मोकळेपणाने हसू लागले, ज्यावर खुशी रागाने त्या दोघींकडे पाहत म्हणाले, बर, तर तुम्ही लोक इतक्या वेळापासून माझ्यासोबत नाटक करत होता आणि मला विनाकारण घाबरत होतात. आता ना मी तुम्हा दोघींना सोडणार नाही. मग रागाने पायलच्या दिशेने पुढे जात आणि तू तू आधी माझे फोन मला परत कर, नाहीतर आत्ताच खाली जाऊन चाचीकडे तुझी तक्रार करेन की तू रोज हॉस्टेलमध्ये पिझ्झा बर्गर खातेस आणि स्वतःचं जेवण मित्रांना भरवतेस. पायल तिच्यापासून स्वतःचा बचाव करत इकडे तिकडे पळू लागली. तिने तोंडावर हात ठेवून घाबरल्याचे नाटक करत गौरीला म्हटले, हो बघा ना वहिनी, ही कशी मला आईची धमकी देऊन घाबरवते. पण आता ना मी तुला अजिबात घाबरणार नाहीये. आज तर मी माझ्या होणाऱ्या जिजूंचा शोध लावूनच राहणार.
तेवढ्यात खुशीला आपल्या दिशेने वेगाने येताना पाहून पायलने गाईने गौरीला म्हटले, वहिनी पोन. एवढे बोलून तिने पोन गौरीच्या दिशेने हवेत उडवला, जो गौरीने अगदी अचूक झेलला. आता खुशी गौरीच्या दिशेने पुढे जाऊ लागली. बऱ्याच वेळा त्या दोघी तिला अशीच मस्करी करत त्रास देत राहिल्या आणि हा खेळ असंच चालू राहिला. तेवढ्यात पायल पुन्हा एकदा गौरीच्या दिशेने पोन फेकणार होती की खुशीने हुशारी दाखवत लगेच सोप्यावर चढून पोन हवेतच पकडला. ती त्या दोघींचं चकवा देऊन धावतच पायऱ्यांवरून खाली पळाली. तिच्या पाठीमागे गौरी आणि पायल सुद्धा हसत हसत धावू लागल्या. संपूर्ण घरामध्ये त्या तिघींचा पावलांचा आवाज, गौरीच्या पैंजणांची चुमचुम आणि तिघींचे कळकळून हसणेच गुंजून होते. त्या तिघी एकमेकांशी मस्ती करत पकडण्यासाठी मागे पुढे धावत होत्या. यामुळे कॉली हॉलमध्ये बसलेल्या कुटुंबातील सर्वांचे, घरातील सर्व महिला आणि आजोबांचे लक्ष त्या तिघींकडे गेले. ते सर्वजण त्या तिघींना असे हसताना खेळताना कौतुकाने पाहू लागले. तेवढ्यात खुशी धावतच तिथून बागेच्या दिशेने निघून गेली. पायल आणि गौरी सुद्धा तिच्या मागे धावत तिथे आल्या. खुशीने बागेत पडलेल्या झाडांना पाणी देण्याचं पाईप उचलला आणि त्याचे बटन चालू करून तो गौरी आणि पायलच्या दिशेने फिरवला, ज्यामुळे त्या दोघी स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्या बाजूला पळाल्या. पण तरीही पाण्याचे तुषार त्या दोघींवर उडाले आणि त्या भिजल्या. आता मात्र गौरी आणि पायलने एकमेकींना इशारा केला आणि त्या दोघी एकत्र खुशीच्या दिशेने पुढे येऊ लागल्या. हे पाहून खुशी पाईप सोडून पुढे पळाली. पायलने तो पाईप उचलून खुशीच्या दिशेने धरला, ज्यामुळे खुशी सुद्धा थोडी भिजली. त्यानंतर त्या दोघी पुन्हा तिच्या मागे धावू लागल्या. खुशी हसत हसत पुढे पळत होती. तोच पायल आणि गौरी तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावत होत्या. तेवढ्यात अचानक खुशीची नजर तिथून स्विमिंग पूलच्या बाजूने घराच्या आत जाणाऱ्या अर्णववर पडली. तो अचानक तिथून आत जात होता. खुशीच्या मनात काय आले कुणास ठाऊक, तिच्या ओठांवर एक कोडकर हसू आले. तिने मागे वळून गौरीकडे पाहिले आणि ती वेगाने अर्णवच्या दिशेने धावू लागली. गौरी मात्र या सगळ्यातून अनभिज्ञ होती. तिचे पूर्ण लक्ष खुशीला पकडण्यावर होते. म्हणूनच ती तिला पकडण्यासाठी जशी पुढे सरसावली तशी अचानक खुशी वाटेतून बाजूला झाली आणि खुशीला पकडण्यासाठी वेगाने पुढे आलेली गौरी थेट अर्णवच्या छातीवर जाऊन धडकले. यामुळे त्या दोघांचाही तोल गेला. ते दोघंही एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करत होते, पण स्वतःला सावरू शकले नाही आणि गोल गोल फिरत थेट स्विमिंग पूलमध्ये जाऊन पडले. हे पाहून गौरीच्या मागे धावत येणाऱ्या पायलने दाताखाली जीभ दाबली आणि अर्णवच्या ओरडण्याला सामोरे जावे लागू नये म्हणून ती तिथून पळत घराच्या आत निघून गेली. तिकडे खुशी सुद्धा गौरीला अडकून पटकन तिथून सटकली. तिला तिच्या फोनवरून गौरी आणि पायलचे लक्ष विचलित करायचे होते, जे आता पूर्ण झाले होते. स्विमिंग पूलमध्ये पडल्यानंतर अर्णव गौरीला आपल्या हातांमध्ये घेऊन पाण्याबाहेर येत होता आणि तो एकट्या गौरीच्या पाण्याने भिजलेल्या चेहऱ्याकडे पाहू लागला, ज्यावर तिचे ओले केसही तिच्या चेहऱ्याला चिकटले होते. तिकडे गौरीने भीती आणि घाई गडबडीत आपले डोळे घट्ट बंद करून घेतले होते. सोबतच तिचे ओठही थरथरत होते. अर्णवला या क्षणी ती कमालीची सुंदर वाटत होती, ज्यामुळे तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत हरवून गेला. तेवढ्यात जेव्हा गौरीला जाणीव झाली की ती पाण्याबाहेर अर्णवच्या मिठीत आहे, तेव्हा तिने पटकन आपले डोळे उघडले. डोळे उघडताच तिची नजर अर्णवच्या गडद तपकिरी डोळ्यांशी भिडली आणि ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवून पाहत राहिले. तितक्यात गौरीला आपण अर्णवच्या मिठीत असल्याचे भान आले, ज्यामुळे ती लगेच अर्णवच्या कुशीतून खाली उतरली आणि त्याच्यापासून लांब जाऊ लागली. पण तिची उंची कमी आणि पाणी जास्त असल्यामुळे स्विमिंग पूलमध्ये तिचा तोल सांभाळता येत नव्हता. त्यामुळे ती अडकळली आणि पुन्हा पाण्यात पडू लागली. अर्णवने लगेच तिच्या कमरेभोवती हात टाकला आणि तिला पडण्यापासून वाचवले, ज्यामुळे ते दोघे एकमेकांच्या खूपच जवळ आले. दोघांची शरीरे एकमेकांना अशी चिकटली होती की त्यांच्यामधून हवाही आरपार जाऊ शकणार नव्हती. या स्पर्शामुळे दोघांचेही हृदयाचे ठोके वेगाने वाढले होते. दोघांचे ओले कपडेही त्यांच्या शरीराला चिकटले होते आणि ते एकमेकांच्या इतके जवळ होते की एकमेकांच्या हृदयाची धडधडही स्पष्ट ऐकू येत होती. अर्णवच्या
एक हात गौरीच्या खांद्यावर होता तर दुसरा हात तिच्या साडीवरून सरकत तिच्या उघड्या कमरेवर विसावला होता. त्याचा हा स्पर्श जाणून गौरीचे शरीर थरथरत कापत होते. एखाद्या मुलाने तिला अशा प्रकारे स्पर्श करण्याची ही पहिलीच वेळ होती, ज्यामुळे तिच्या अंगावर एक वेगळाच काटा आला होता आणि तिचा चेहरा लाजेने गुलाबी झाला होता. तिकडे अर्णवची अवस्था तर तिच्यापेक्षाही वाईट झाली होती. तेवढ्यात तिच्या कानात मागून कुणाचा तरी खोकण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकताच दोघंही अचानक भानावर आले. जणू काही एका गोड स्वप्नातून ते जागे झाले होते. गौरीने घाबरून लगेच अर्णवच्या पकडीतून स्वतःला सोडवले आणि ती पाण्याचा बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली. अर्णवनेही गोंधळून मागे वळून पाहिले तर तिथे वरुण उभा होता. वरुणच्या चेहऱ्यावर एक खोडकर आणि मिश्किल हसू होते, तर अर्णवचा चेहरा संकोचाने आणि पकडल्या गेल्याच्या भावनेने लाल झाला होता. वरुणने आपले हात खिशात टाकत हसून म्हणाला, "अरे वा अर्णव, तू तर म्हणाला होतास की आज संध्याकाळी वहिनींना भेटायला घरी ये. मला काय माहीत की तू ऑफिस सोडून थेट इथेच स्पेशल मीटिंग सुरू केली आहेस." त्याचे बोलणे ऐकून गौरीला लाज वाटल्यासारखे होत होती. त्याने मानवून मागे पाहिले तर त्याचा मित्र वरुण उभा होता. वरुण त्याला पाहून खोकण्याचे नाटक करत होता आणि त्याचं डोळ्यात खोडकर हसू होते. वरुण गौरी आणि अर्णवकडे पाहत खोकण्याचे नाटक करत म्हणाला, "ओहो ओहो, रोमॅन्स करण्यासाठी खूप जागा आहेत मिस्टर शिंगानिया. तुम्ही स्विमिंग पूलमध्येच रोमॅन्स केला पाहिजे असे काही बंधन नाही, कारण ह्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. त्यांची तब्येतही बिघडू शकते. म्हणूनच प्लीज स्विमिंग पूलच्या बाहेर येण्याची कृपा करावी." त्याचा आवाज ऐकून गौरी घाबरली आणि अर्णवपासून दूर होऊ लागले. दूर होताना ती पुन्हा पाण्यात बुडू लागली. तेव्हा अर्णवने ताबडतोब तिची कंबर पकडून तिला स्वतःजवळ ओढले. तो रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, "हे तू काय करत आहेस? पाण्यात सरळ उभी राहू शकत नाहीस का? पाण्यात बुडून मरायचे आहे का तुला? जर तुला पोहता आले असते तर तू आतापर्यंत बाहेर पडली असतेस. मग हा फालतू प्रयत्न कशासाठी? अशी उडून तर तू बाहेर जाऊ शकत नाहीस ना?" त्याचे बोलणे ऐकून गौरीने एक नजर वरुणकडे टाकली आणि लाजून तिने आपली मान खाली घातली. वरुण समोर ओल्या कपड्यांमध्ये तिला खूप अवघडल्यासारखे वाटत होते. तिची ही अस्वस्थता ओळखून अर्णवने तिला थेट स्वतःच्या कडेवर उचलून घेतले आणि तो स्विमिंग पूलच्या पायऱ्यांच्या दिशेने चालू लागला. वरुण त्या दोघांना अशा अवस्थेत पाहून आपले हसू दाबण्याचा प्रयत्न करत होता, पण अर्णवच्या चेहऱ्यांवरील राग पाहून त्याने लगेच सरळ उभे राहण्यातच आपली भलाई समजली. गौरीने घाबरून अर्णवच्या गळ्यात आपले हात टाकले. तिचे हृदय इतक्या वेगाने धडधडत होते की तिला भीती वाटत होती की अर्णवला तिच्या हृदयाचे ठोके ऐकू तर जाणार नाही ना. पाण्यातून बाहेर येताच थंड हवेचा स्पर्श त्यांच्या अंगाला झाला, ज्यामुळे गौरीची थंडीने गाळणं उडाली. अर्णवने एकही शब्द न बोलता गौरीला जवळच असलेल्या एका मोठ्या खुर्चीवर बसवले आणि तिथे ठेवलेला सुका टॉवेल उचलून तिच्या खांद्यावर टाकला. त्याला गौरीला वरुणच्या नजरेपासून पूर्णपणे दूर ठेवायचे होते. त्यानंतर अर्णव मागे वळला आणि वरुणकडे रागाने पाहत म्हणाला, "वरुण, जर तुला तुझा जीव प्रिय असेल तर पुढच्या 2 मिनिटात मला इथून गायब झालेला दिस. नाहीतर काय? मी तर तुझं वहिनीसोबतचं वागणं पाहत होतो की तू त्यांच्याशी कसं बोलतोस. सिरियसली यार, ती तुझी बायको आहे. तुझी कोणी एम्प्लॉय किंवा वर्कर नाही आहे ज्याच्यावर तू हवं तसं सर्वांसमोर वरडशील. म्हणजे थोडी तरी रिस्पेक्ट करत जा त्यांची. तू पाहिले ना माझ्यासमोर त्या अवस्थेत त्यांना किती अनकम्फर्टेबल वाटत होते आणि तू त्यांना कम्फर्टेबल करण्याऐवजी उलट त्यांच्यावरच ओरडत होतास." तेव्हा अर्णव त्याच्याकडे पाहत चिडून म्हणाला, "हो, तर मी असंच आहे. मी माझी सवय कुणासाठीही बदलू शकत नाही आणि तुला फक्त माझी चूक दिसते, तिची नाही. चिमूटभर तिची उंची आहे, त्यात ती सारखी सारखी अशी लांब जात होती. पाण्यात तिचा बॅलन्स सांभाळता येत नव्हता. जर अशात तिच्या तोंडात नाकात पाणी गेले असते तर तिला त्रास झाला नसता का?"
मग मी तिच्या चुकीवर तिला वरडलो तर त्यात काय चुकीचे केले? पण तुम्हा सगळ्यांना नेहमी माझीच चूक दिसते. ती तर अगदी साधी निष्पाप वाटते ना सगळ्यांना. कोणी मला विचारून बघा, मग मी सांगेन, अरे ती एक नंबरची भांडखोरी आहे. जेव्हापासून तिने माझ्यासोबत बोलत राहणे सुरू केले आहे, एक दिवसही ती माझ्याशी भांडल्याशिवाय राहिलेली नाही. मग चिडून, पण काय करणार, आजकाल लोक बोळे चेहरे पाहून फसत असतात ना, आणि तूही त्यातलाच एक आहेस. एवढे बोलून तो वरून वर बडकत आत निघून गेला. वरून अत्यंत चकित होऊन त्याला जाताना पाहत म्हणाला, काही समजले नाही. हा राग नक्की कोणत्या गोष्टीचा आहे? मी वहिनींची बाजू घेतली म्हणून, की वहिनी रोज ह्याच्याशी भांडतात म्हणून? तेवढ्यात काहीतरी विचार करत, पण जे काही मी आता इथे पाहिले आणि ह्याचं ह्या बोलण्यावरून एवढे तर नक्की आहे की आता ह्याला वहिनींचं असण्याने आणि त्यांचं भांडण्याने फरक पडू लागला आहे. म्हणूनच हा इतकं चिडतोय. अर्णव, जर आता अशीच गोष्ट असेल ना, तर मी तुझ्या मनावर आणि डोक्यावर वहिनींना अशा प्रकारे घुसवून देईन की अनुष्काचे दूर दूरपर्यंत नावही उरणार नाही. तशीही ती मुलगी तुझ्या प्रेमाच्या लायकीच नाहीच. एवढे बोलून वरूनही घाईघाईने अर्णवच्या मागे निघून गेला. आत येऊन तो हॉलमध्ये सगळ्यांना भेटला आणि तिथे सोफ्यावर बसलेला आजोबांचा जवळ जाऊन बसला आणि नाश्ता करत सर्वांशी गप्पा मारू लागला. तेवढ्यात तो सुनीता यांना म्हणाला, काकू, गप्पा तर होतच राहतील. सध्या मी ज्यांना भेटायला आलोय त्यांची तर भेट घडवून आणून द्या. सुनीता जी गोंधळात पडून त्याच्याकडे पाहू लागल्या ते वळकून तो पुढे म्हणाला, अरे म्हणजे माझी वहिनी, आमच्या अर्णवची नववधू? त्याचं बोलण्यावर सुनीता असं म्हणाली, हो बर, एक मिनिट. एवढे बोलून त्या गौरीला आवाज देऊ लागल्या. त्याने आवाज दिल्यामुळे गौरी खाली आली. तेव्हा वरून तिच्याकडे पाहू लागला. आधी स्विमिंग पूलजवळ एकतर अर्णव तिच्या समोर उभा होता, दुसरं म्हणजे त्या अवघडलेल्या प्रसंगात वरूनने स्वतः गौरीकडे नीट पाहिलं नव्हतं. त्याने आपली नजर फक्त अर्णव पुरतीच मर्यादित ठेवली होती. वरून स्वभावाने नक्कीच चंचल होता, पण तितकाच समजूतदारही होता आणि त्यांच्याशी मर्यादाही जाणत होता. ह्याच कारणामुळे गौरीची अर्णवपासून दूर होण्याची घाई पाहून तो समजला होता की गौरीला त्याच्यासमोर किती अवघडल्यासारखं वाटत आहे. ह्याच कारणामुळे त्याने नंतर आपली नजर गौरीकडे वळवलीही नव्हती. त्यावेळी गौरीने ब्लू कलर एक साधं पटियाला सूट घातला होता. सोबतीला तिने केसांची सैल शिवणी घातली होती, जी तिचं खांद्यावरून पुढे रुळत होती. कानात छोटे छोटे झुमके होते आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप होता. त्या साधेपणाने नटलेल्या रूपात ती अत्यंत सुंदर दिसत होती. वरूने आता कुठे गौरीला नीट पाहिलं होतं आणि तिला पाहतच राहिला. तिच्याकडे पाहून वरूनच्या ओठांवर एक मोठं हसू आलं. आणि काय येणार नाही, गौरीसारखी साधेपणाने नटलेली मुलगी त्याने पहिल्यांदाच पाहिली होती. आजकाल जिथे मुली चेहऱ्यावर भरभरून मेकअप लावून फिरतात, तिथे गौरीचा चेहरा अगदी साधेपणाने भरलेला होता, ज्यावर जगातील सगळी निष्पापता दिसत होती. ती एक प्रकारे अर्णवसाठी अगदी योग्य म्हणजे परफेक्ट मॅच होती. लहानपणापासूनच त्याने अर्णवला पाहिलं होतं आणि तो त्याची प्रत्येक आवड नाआवड जाणवत होता. त्यामुळे त्याला ठाऊक होतं की अर्णवला अशा मुलीचा प्रचंड तिरस्कार आहे, ज्या चेहऱ्यावर फेशियलचा बहाणाने काय काय लेप लावतात, तसेच अंतरंगी कपडे घालून सर्वांसमोर आपल्या शरीराचे प्रदर्शन करतात. अर्णवला नेहमीच साधेपणाने राहणाऱ्या मुली आवडायच्या, ज्या शांत आणि सुस्वभावी म्हणजे डाऊन टू अर्थ असतील. आणि ह्यावेळी गौरीमध्ये वरूणला अगदी तसंच मुलीशी प्रतिमा दिसत होती, जशी अर्णवला हवी होती. तेवढ्यात गौरीने हात जोडून तिला नमस्कार म्हटले. तेव्हा वरूणनेही तिला नमस्कार केले. तिथेच अर्णवसुद्धा कपडे बदलून तिच्या शेजारी येऊन बसला आणि गौरीकडे पाहणाऱ्या वरूणला रागाने गोरू लागला. तेवढ्यात वरून हसत गौरीला म्हणाला, नमस्ते वहिनी, कशा आहात तुम्ही? माझं नाव वरुण आहे आणि मी तुमच्या अर्णवजींचा चड्डी दोस्त आहे. त्याच्या ह्या बोलण्यावर अर्णवने त्याला रागाने घुरून पाहिले आणि डोळे वटारले. त्याचे ते बोलणे ऐकून गौरी मंद हसली, तर वरूणने अर्णवच्या रागाकडे
पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तो अर्णवला म्हणाला, काय रे, असं डोळे काय वटारतोयस? पुन्हा बघितलं तर मी तुला घराबाहेर हाकलून देईन. मी कोणाला घाबरणार नाहीये. हे डोळे जाऊन दुसऱ्या कोणाला तरी दाखव जे तुला घाबरेल. सध्या मला वहिनींशी बोलू दे. नंतर गौरीकडे पाहत म्हणाला, आणि तुम्ही वहिनी तिथे का उभे आहात? या ना इथे बसा. एवढे बोलून त्याने सोप्याकडे इशारा केला. तेव्हा गौरीने एक नजर सुनीताकडे पाहिले तर त्याने होकारार्थी पापण्या मिचकवल्या. त्यामुळे गौरी सुद्धा हसत तिथे ठेवलेल्या दुसऱ्या सोप्यावर जाऊन बसली. तेवढ्यात वरून पुन्हा गौरीला म्हणाला, तसं वहिनी एक गोष्ट सांगू का तुम्हाला? मग गौरीने होकारार्थी मांडू लागली. तुम्ही ना खरंच खूप सुंदर आहात. मी तर इतकी कल्पनाही केली नव्हती. आता ना खरंच तुम्हाला पाहून असं वाटतंय. मग हळू आवाजात तिरक्या नजरेने अर्णवकडे पाहत त्याला चिडवण्यासाठी असं वाटतंय जणू अगदी नशिबानेच याला तुमच्यासारखीच हिरा मिळाली आहे. आता हेच बघा ना, कुठे माझा हा उद्धट रागीट ककाड चिंपांजी सारखं मित्र, आणि तुम्ही कुठे एवढ्या गोड क्यूट निष्पाप परीसारख्या. सांगा, ही काय कुठली जोडी झाली का? असं वाटतंय जणू वाघाच्या गळ्यात एका निष्पाप हरणीला बांधलंय. त्याचं ह्या बोलण्यावर गौरीचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. वरून आपल्याच मित्राशी म्हणजेच अर्णवची अशा प्रकारे बदनामी आणि तिची कौतुक करेल असं तिने विचारही केला नव्हता. ती डोळे मोठे करून अर्णव आणि वरूणकडे पाहू लागली. दुसरीकडे त्याचे ते बोलणे ऐकून अर्णवने रागाने आपल्या मुठी आवळल्या आणि त्याला रागाने गोरताना म्हणाला, वरून हे आता काही जास्तच होतंय. जर तू ह्याच क्षणी हे माझे पुराण बंद नाही केले ना, तर आय स्वेअर, मी शपथ घेऊन सांगतो, तू इथून तुझ्या घरी नाही तर सरळ हॉस्पिटलमध्ये जाशील, तेही स्ट्रेचरवर झोपून. त्याची ती धमकी ऐकून वरून घाबरला आणि विषय बदलत गौरीला म्हणाला, तसं वहिनी तुमचं शिक्षण कुठंपर्यंत झालंय आणि पुढे करिअरबद्दल तुमचे काय प्लॅन्स आहेत? तेव्हा गौरीने हलकंसं हसून त्याला सांगितलं, अजून माझं शिक्षण पूर्ण नाही झालंय. मी BComच्या सेकंड इयरला आहे आणि पुढच्या प्लॅनिंगचं म्हणाल तर सध्या तरी काही ठरवलं नाहीये. हो, पण पुढे जाऊन स्वतःचा बिझनेस नक्कीच सुरू करायचा आहे. तिचं बोलणं ऐकून वरून आनंदाने म्हणाला, वाव, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. त्यानंतर ते दोघे एकमेकांशी खूप साऱ्या गप्पा मारू लागले. या दरम्यान वरून गौरीच्या वागण्यावरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून समजून गेला की ती अत्यंत शांत, समजूतदार आणि बिचारी मुलगी आहे, जी अर्णवसाठी अगदी परफेक्ट आहे. तिच्या ह्या मनात कुणाबद्दलही राग किंवा वाईट भावना नाही. जर ती ह्या कुटुंबात कायम राहिली तर भविष्यात ती संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून नक्कीच ठेवेल. दुसरीकडे त्या दोघांनी आपल्या गप्पांमध्ये अर्णवला पूर्णपणे इग्नोर केलं होतं, जो त्या दोघांच्या मध्ये बसून त्यांच्या गप्पा ऐकत होता. पण त्या दोघांना रागाने गोरण्याशिवाय तो दुसरं काहीच करू शकत नव्हता.